नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलवर नोटीस नंबर 32 जस्ट पब्लिश करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी व पालक फिजिओथेरपीच्या स्ट्रे वॅकन्सी राऊंडची प्रतीक्षा करत होते, तर फायनली फिजिओथेरपीचे जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहेत त्याचे वेळापत्रक सीईटी सेलमार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो जी काही सीट मॅट्रिक्स आहे ती आज आपल्याला मिळणार आहे व सीट मॅट्रिक्स सीईटी सेलमार्फत पब्लिश करण्यात आली आहे। पुढे आपण पाहणार आहोत की एकूण फिजिओथेरपीच्या किती जागा रिक्त आहेत। त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उद्यापासून म्हणजेच 12 डिसेंबरपासून ते 14 डिसेंबरपर्यंत विद्यार्थी चॉईस फिल करू शकतात। त्यानंतर या राऊंडचे जे काही निकाल आहेत ते 16 डिसेंबर रोजी जाहीर होतील व ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये फिजिओथेरपी कॉलेज मिळेल असे विद्यार्थी 17 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। या ठिकाणी आपण हा 5 नंबरचा पॉईंट पाहू शकतो। ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असेल किंवा मिळालेला ॲडमिशन कॅन्सल करायचा असेल तर असे विद्यार्थी 19 डिसेंबरपर्यंत जेही त्यांना कॉलेज मिळालं आहे असं कॉलेज विदाऊट पेनल्टी कॅन्सल करू शकतात। यानंतर तुमचं ॲडमिशन कॅन्सल होणार नाही। जर 19 डिसेंबरनंतर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला जी काही पेनल्टी आहे ती पे करावी लागेल। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या अगोदर म्हणजेच राऊंड 2 राऊंड 3 मध्ये कॉलेज मिळालं आहे व ते कॉलेज नको असेल असे विद्यार्थी 19 डिसेंबरपर्यंत त्यांचं ॲडमिशन विदाऊट पेनल्टी कॅन्सल करू शकतात। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो जो काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 आहे, जर राऊंड 1 नंतर काही जागा रिक्त राहिल्या तर त्यासाठी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 होईल। या राऊंडसाठी चॉईस फिल नसणार आहे, डायरेक्टली हा राऊंड डिक्लेअर केला जाईल। हा राऊंड 20 डिसेंबर रोजी जाहीर होईल व ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतील असे विद्यार्थी 21 ते 23 डिसेंबर या दरम्यान जाऊन जेही कॉलेज त्यांना मिळालं आहे अशा कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा स्ट्रे वॅकन्सी राऊंडचा शेड्यूल आहे। उद्यापासून महाराष्ट्रामध्ये या राऊंडची चॉईस फिल सुरू होईल। या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी पात्र आहेत ती माहिती जर आपण घेतली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 3 पर्यंत कोणतीच सीट मिळाली नाही असेच विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र आहेत। त्यानंतर अपात्र विद्यार्थ्यांची जर यादी पाहिली तर तुम्ही या ठिकाणी हा पॉईंट व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकता। ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये फिजिओथेरपी किंवा इतर कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा जागा मिळाली होती असे विद्यार्थी या राऊंडसाठी अपात्र आहेत। त्यानंतर जेही विद्यार्थी MBBS BDS BMS व BHMS मध्ये जॉईन आहेत असे विद्यार्थी देखील या राऊंडसाठी अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यानंतर 3 नंबरचा आपण पॉईंट पाहू शकतो। ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 1 राऊंड 2 आणि राऊंड 3 तसेच स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये स्टेट कोटामार्फत MBBS BDS किंवा BMS ची जागा जॉईन केलेली आहे असे विद्यार्थी देखील या राऊंडसाठी अपात्र आहेत। त्यानंतर जर आपण खालील काही पॉईंट्स पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या राऊंडसाठी कोणत्याही प्रकारचं नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही। ज्या विद्यार्थ्यांनी राऊंड 3 मध्ये चॉईस फिल केली होती व कॉलेज मिळाले नाही अशा विद्यार्थ्यांना परत नव्यानं चॉईस फिल करावी लागेल। इतर जे काही नियम आहेत ते तुम्ही व्हिडिओला पॉज करून वाचून घेऊ शकता। त्यानंतर जर आपण स्पॉट राऊंडचा विचार केला तर या नोटीसमध्येच जे काही इन्स्टिट्यूशनल लेवल स्पॉट राऊंड होणार आहेत प्रायव्हेट कॉलेजसाठी त्याचा देखील शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर ज्या काही जागा स्ट्रे वॅकन्सी राऊंड नंतर रिक्त राहतील त्यासाठी फिजिओथेरपीचे स्पॉट राऊंड होतील, म्हणजेच
ऑफलाईन पद्धतीने तुम्ही ज्या कॉलेजमध्ये जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन करू शकता. हा जो काही इन्स्टिट्यूशनल लेवल म्हणजेच स्पॉट राऊंडचा शेड्यूल आहे तो तुम्ही व्हिडिओला पॉज करून व्यवस्थितरित्या पाहून घ्या. हा राऊंड जो काही स्पॉट राऊंड आहेत ते 25 डिसेंबरपासून सुरू होतील. या संदर्भात भविष्यामध्ये म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अपडेट करेल. तुर्तास जे काही आता ऑनलाईन पद्धतीने हे स्ट्रे वॅकन्सी राऊंड होणार आहेत, यासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच 12 डिसेंबर आणि 14 डिसेंबर या दरम्यान आपापली चॉईस फिल करून घ्यावी. ज्याही विद्यार्थ्यांना अद्याप कोणतेच फिजिओथेरपी कॉलेज मिळाले नाही असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात. वॅकन्सीनुसार तुमच्या मार्कनुसार योग्य त्या फिजिओथेरपी कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू. तरी ज्याही विद्यार्थ्यांना स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी फिजिओथेरपी कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क करा. जर तुमचे मार्क कमी असतील व योग्य आणि चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश हवा असेल तर आता तुम्हाला ही संधी मिळू शकते. तर वेळ वाया न घालता लवकरात लवकर बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या व तुमचे जे काही ॲडमिशनचे चान्सेस आहेत ते वाढवा. इतर माहितीसाठी तुम्ही या व्हॉट्सॲप नंबरवर फिजिओथेरपी प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज टाकू शकता. यासाठी आपली जी फीस आहे ती फक्त 500 रुपीज फीस आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारची काउन्सलिंग किंवा पेड काउन्सलिंग जॉईन करण्याची गरज नाही. 500 रुपये फीस पे करून तुम्ही योग्य ती प्रेफरन्स लिस्ट तयार करून घेऊ शकता व त्यानुसार या राऊंडची चॉईस फिल करून आपले फिजिओथेरपी कॉलेज मिळण्याचे स्वप्न तुम्ही या यादीमार्फत पूर्ण करू शकता. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे त्यांनी लवकरात लवकर या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्कामध्ये या. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.